हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण सर्व्हिस कॉस्टिंग दॅट इज ऑपरेटिंग कॉस्टिंग यामध्ये जे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग आहे, स्पेसिफिकली आपल्या सिलेबसमध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग याविषयी आपल्याला डिस्कशन करायचं आहे. पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण सर्व्हिस कॉस्टिंग मिनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स याविषयी डिस्कशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग आहे या कन्सेप्टवर पण आपण डिस्कशन केलेलं आहे. या ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगमध्ये जे व्हेइकल्स आहेत त्या व्हेइकलचा पर किलोमीटर जो एक्सपेन्सेस आहे, ते पॅसेंजर व्हेइकल असेल तर पर किलोमीटर पर पॅसेंजर, जर ते गुड्स ट्रान्सपोर्ट व्हेइकल असेल तर पर टन, जर मटेरियल टनमध्ये मोजलं जात असेल तर पर टन पर किलोमीटर जी कॉस्ट आहे कशी कॅल्क्युलेट केली जाते त्याविषयी डिस्कशन केलेलं आहे. आज आपण एक सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. त्याच्या आधारे आपल्याला हे पर किलोमीटर व्हेइकलची जी कॉस्ट आहे कशी कॅल्क्युलेट केली जाते समजेल. पहा, अ ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कंपनी is running 4 buses between 2 towns which are 50 miles apart. Seating capacity of each bus is 40 passengers. The following particulars were obtained from their books for April 2015. So एक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कंपनी आहे. ही कंपनी काय करते, 4 बसेस रन करते. म्हणजे 4 बसेस त्या कंपनीकडे आहेत. बिटवीन 2 टाउन्स, 2 शहरामध्ये या बसेसचं काय होते, रनिंग होतं. विच आर 50 माइल्स अपार्ट. एकमेकापासून त्याचं अंतर किती आहे, 50 माइल्स आहे, म्हणजे मैल आहे. ओके. सिटिंग कॅपॅसिटी जी आहे त्या बसची, ती सिटिंग कॅपॅसिटी आहे 40 पॅसेंजर्स. द फॉलोइंग पर्टिक्युलर्स वे आर ऑब्टेन फ्रॉम देअर बुक्स फॉर एप्रिल 2015. आणि त्या कंपनीच्या बुक्स ऑफ अकाउंट्समधून खालील काही माहिती अवेलेबल झालेली आहे. सो काय आहे ती माहिती. वेजेस ऑफ ड्रायव्हर्स, कंडक्टर्स अँड क्लीनर्स. जे ड्रायव्हर, कंडक्टर, क्लीनर्स आहेत त्याचे वेजेस दिलेले आहेत 2400. सॅलरी आहे ऑफिस अँड सुपरवायझरी स्टाफची 1000. डिझेल, ऑइल अँड अदर ऑइल 4000 आहे. रिपेअर्स अँड मेंटेनन्स 800. टॅक्सेशन, इन्शुरन्स 1600. depreciation 2600. interest and other charges 2000. सो टोटल जो एक्सपेन्सेस आहे तो आहे 14400. ऍक्च्युअल पॅसेंजर्स कॅरीड वेअर 75% ऑफ द सिटिंग कॅपॅसिटी. आता जे ऍक्च्युअल पॅसेंजर कॅरी केलेले आहेत ते किती आहे, सिटिंग कॅपॅसिटीच्या 75%. सिटिंग कॅपॅसिटी किती आहे 40 पॅसेंजरची, आणि कॅरी किती केले जातात 75%. म्हणजे 40 पॅसेंजर ही कॅपॅसिटी आहे, परंतु प्रत्यक्ष 100% कॅपॅसिटीनं पॅसेंजर त्या गाडीमध्ये बसत नाहीत. फक्त 75% कॅपॅसिटी काय होते, फुलफिल होते. म्हणजे 40 हे जर 100% असेल तर 75% किती आपल्याला ते बघावं लागेल. साधारणपणे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 30 पॅसेंजर काय होतात तिथं कॅरी केले जातात. ऑल द 4 बसेस रन ऑन ऑल डेज ऑफ द मंथ. चारीच्या 4 बसेस पूर्ण त्या महिन्यामध्ये काय झालेल्या आहेत, रन झालेल्या आहेत. म्हणजे एकही दिवस ती बस, त्या बसेस एम्प्टी नाहीत किंवा आयडल नाहीत. म्हणजे महिन्यातले संपूर्ण दिवस त्या बसेस काय केलेले आहेत, रन केलेले आहेत. इच बस मेड 1 राऊंड ट्रिप पर डे. एक ट्रिप, राऊंड ट्रिप प्रत्येक बस पर डेला काय करते, रन करते. फाइंड आउट कॉस्ट पर पॅसेंजर माइल. एक सिंपल प्रॉब्लेम आहे. टोटल जो एक्सपेन्सेस आहे तो आपल्यासमोर आहे 14400. ओके. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट द कॉस्ट पर पॅसेंजर माइल. म्हणजे एका पॅसेंजरची, एका मैलाची कॉस्ट किती असेल ही बस रन करण्यासाठी ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. पहा, यामध्ये टोटल कॉस्ट तर अवेलेबल आहे 14400. आपल्याला फक्त काय करावं लागतील, कॉम्पिटिशन ऑफ कॉस्ट पर पॅसेंजर माइल कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके. सो प्रथम आपल्याला काय करावं लागतील, जे पॅसेंजर माइल्स आहेत ते कॅल्क्युलेट करावे लागतील. किती मैल पूर्ण त्या
1 मंथमध्ये या 4 गाड्या रन झालेल्या आहेत, धावलेल्या आहेत, ते आपल्याला यामध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल. सो कसं कॅल्क्युलेट करायचं? सिंपल आहे. बसेस किती आहेत? नंबर ऑफ बसेस. ओके. डिस्टन्स किती आहे? 50 माइलचं आहे. राऊंड ट्रिप आहे, एकदा ती जाणार प्लस ती येणार म्हणजे 100 माइल होतील. नंबर ऑफ पॅसेंजर्स किती आहेत? 40 आहेत. नंबर ऑफ डेज इन मंथ, आपल्याला मंथ म्हटलेलं आहे, 30 डेज पण असू शकतात, 31 डेज पण असू शकतात. जनरली इथं मंथ 30 डेजचा आपण गृहीत धरूया. आणि जी कॅपॅसिटी आहे, प्रत्यक्ष रन झालेली कॅपॅसिटी, ह्या काय बाबी आपल्याला डोळ्यासमोर ठेवायच्या आहेत. पहा, नंबर ऑफ बसेस इंटू डिस्टन्स इंटू राऊंड ट्रिप, ओके, इंटू नंबर ऑफ पॅसेंजर्स इंटू नंबर ऑफ डेज इन मंथ इंटू कॅपॅसिटी. ओके. सो बसेस आहेत 4, नंबर ऑफ बसेस 4, डिस्टन्स किती आहे? 50 माइल. ओके, 50 माइल अपार्ट. इथं त्याने आपल्याला सांगितलेलं आहे. 2 टाउन्स, 2 शहरांमधलं अंतर किती आहे? 50 माइल्स अपार्ट. ओके. राऊंड ट्रिप होणार आहे म्हणजे एकदा जाणार प्लस ती रिटर्न येणार म्हणजे 2 टाइम्स, 50 इंटू 2. कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? 40 पॅसेंजर्सची. कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? नंबर ऑफ पॅसेंजर्स किती? 40. नंबर ऑफ डेज इन मंथ, महिन्यामध्ये दिवस किती असतात? 31 पण असू शकतात, 30 पण असतात. इथं जनरली आपण 30 दिवस महिन्याचे आपण विचारात घेऊया. आणि जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे, 100% कॅपॅसिटीनं ती बस कॅरी होत नाही. पॅसेंजर कॅपॅसिटीच्या 75% इतकी कॅपॅसिटी त्या बसमध्ये काय होत असते? रन होत असताना ऍक्च्युअल असते. सो 4 इंटू 50, 4 बसेस इंटू किती बसेस त्या रन होतील? 50 जायचं 50 यायचं म्हणजे 100. ओके, 100 म्हणजे 400 मैल हे काय असेल? एका दिवसाचं रनिंग असेल, किलोमीटर. पॅसेंजर्स किती असणार आहेत? 40 पॅसेंजर्स. मग 40 पॅसेंजरचं रनिंग किती असेल? 16,000 किलोमीटर. ओके. असं 1 महिन्यासाठी 30 डेज किती होतील ते? 4,80,000 किलोमीटर पर पॅसेंजर. पॅसेंजर्स किलोमीटर झाले, एका पॅसेंजरचे नाही, टोटल जे पॅसेंजर्स आहेत त्याचे हे किलोमीटर झाले. तर जी कॅपॅसिटी आहे ती किती असणार आहे? 100% कॅपॅसिटीनं ही बस धावलेली नाही. आपण इथं 100% कॅपॅसिटीनं विचारात घेतलेली आहे, परंतु ऍक्च्युअली ते 75% कॅपॅसिटीनंच काय झालेले आहे? रन झालेले आहे. ओके. तर डिवायडेड बाय 100 इंटू 75% ऍक्च्युअली रन किती येणार? 3,60,000 माइल्स. पूर्ण एका महिन्यामध्ये 3,60,000 पॅसेंजर माइल्स. इथं विचार कसा करायचा, याचा अर्थ कसा काढायचा? पॅसेंजर माइल्स 3,60,000 इतके किलोमीटर त्या गाडी काय झालेली आहे? रन झालेली आहे. ओके, हे समजून घ्या. पुन्हा एकदा काय करतो? रिपीट करतो. बसेस किती आहेत? 4. 2 ट्रिप्स, 1 ट्रिप जायची एक आणि राऊंड ट्रिप आहे, जायची एक आणि यायची एक म्हणजे 100 किलोमीटर झालं. कॅपॅसिटी किती आहे? 40ची आहे. इथं आपण 40चा विचार केलेला आहे. इथं डायरेक्ट 40च्या ऐवजी ऍक्च्युअल कॅपॅसिटी पण विचारात घेऊ शकता. ती किती असेल मग? तर 40 पॅसेंजर्स कॅपॅसिटी आहे, त्याच्या किती टक्के? 75%. 75%, 75%. म्हणजे पॅसेंजर्स ऍक्च्युअली किती कॅरी केले? 30 पॅसेंजर्स कॅरी केले इंटू 30. असं करून सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. पहा, ओके. पहा आता 4 इंटू 50, 4 इंटू 50, सॉरी 4 इंटू 50 नाही, 4 इंटू 100 राऊंड ट्रिप आहे. 100, 4 इंटू 100 इंटू 40च्या ऐवजी 75% कॅपॅसिटी 30. मंथ किती आहेत? 1 मंथ, दॅट इज 30 डेज. 30 डेज किती येते? 3,60,000 माइल्स. 3,60,000 माइल्स हे काय आहे? रनिंग आहे. सो
टोटल एक्सपेन्सेस आहे 14,400 डिवायडेड बाय 3,60,000. 14,400 डिवायडेड बाय 3,60,000 passenger miles. So per passenger kilometer miles खर्च किती आहे? 4 पैसा. खर्च किती असणार आहे? 4 पैसा. हे या प्रत्येक बस जी पर किलोमीटर पर पॅसेंजर, एका पॅसेंजरला 1 किलोमीटर जर वाहून न्यायचं असेल, कॅरी करायचं असेल, तर 4 पैसे इतका काय येतो? इथं खर्च येतो. ओके, तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलं जातं. टोटल एक्सपेन्सेस काउंट केले जातात आणि त्या टोटल एक्सपेन्सेसला डिवाइड कशाने केलं जातं? जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे, मग तिथं पॅसेंजर असतील तर पॅसेंजर किलोमीटर, जर तिथं गुड्स असेल तर तो गुड्स कसा काउंट केला जातो? टनमध्ये, किलोमध्ये, पाऊंडमध्ये, जे उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं असेल त्या पद्धतीनं. तर पर टन पर किलोमीटर, एका टनाला एका किलोमीटरला वाहून नेण्यासाठी किती खर्च येईल असे ते टन किलोमीटर कॅल्क्युलेट करावे लागतात किंवा पॅसेंजर किलोमीटर कॅल्क्युलेट करावे लागतात. आणि टोटल एक्सपेन्सेसला त्या टन किलोमीटर और पॅसेंजर किलोमीटरनं काय करावं लागतं? डिवाइड करावं लागतं. त्यातून हा जो एक्सपेन्सेस आहे, कॉस्ट जी आहे पर टन पर किलोमीटर और पर पॅसेंजर पर किलोमीटर, या फिर उदाहरणामध्ये जर माईल म्हटलं असेल तर माईल, तो खर्च इथं काय केला जात असतो? कॅल्क्युलेट केला जात असतो. एक सिंपल प्रॉब्लेम होता, टोटल कॉस्ट आपल्याला अवेलेबल होती. परंतु जनरली जी कॉस्ट आहे 3 गटामध्ये डिवाइड केली जाते. फिक्स कॉस्ट, त्यानंतर सेमी व्हेरिएबल कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट, अशा 3 गटामध्ये कॉस्टचं काय केलं जातं? वर्गीकरण केलं जात असतं. तर असं एक उदाहरण आपण बघू की ज्यामध्ये टोटल कॉस्ट असेल प्लस त्याचं डिवायडेशन करायचं असेल, पॅसेंजर किलोमीटर आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील, किंवा जर गुड्स असेल तर टन किलोमीटर आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. याविषयीचे उदाहरण आपण काय करूया, यामध्ये पाहूया. त्याच्या आधारे ही कन्सेप्ट अजून आपल्याला काय होईल? क्लिअर होईल.